दुसरी केस असेल याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची. पंच मनुकाम पाटील, सुरेश कांबळे आणि कैलास कानविलकर लवकर लवकर सामन्यास सुरुवात करायचे. या पहिला षटक घेऊन पहिला चेंडू आणि उत्कृष्ट टाकला हा चेंडू. बॅट्समनला काही कळाले नाहीये, परंतु या चेंडूवर एक धाव मिळते आणि आपल्या संघाचं खातं खोलतायत. पाहायचे कशा पद्धतीने आता फलंदाजी होते. हा दुसरा चेंडू घेऊन सुंदर असा चेंडू होता. शाखूट टप्प्याचा चेंडू, फटका मारण्याचा प्रयत्न आणि या झेल बाजूवर परततोय. पुन्हा एकदा राज, पुढचा चेंडू, सुंदरसा चेंडू म्हणता येईल, परंतु गता क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षणाचा फायदा घेऊन एकदा पूर्ण मार्गवरती आणि हा सुंदर फटका म्हणता येईल आणि हा झेल सुद्धा सोडलेला आहे. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावसाठी जात आहेत आणि ही दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. थोडासा प्रयत्न केला असता तर कदाचित हा झेल झाला असता, परंतु आज सोपा झेल होऊ शकला नाही आणि जीवदान मिळत आहे रिक्षा चालक संघटनाला. फिर से एक बार राज पे बॉलिंग मार पर ये गेंद थोड़ा शॉट, ये बेहतरीन शॉट लेग साइड की दिशा में इस गेंद को घुमा दिया है और गेंद जा रही सीधी बाउंड्री लाइन के तरफ. 4 रनों का इशारा अंपायर का, बेहतरीन शॉट. बाला बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर, थोड़ा रिवर्स करने का प्रयास. धन्यवाद. फिर से एक बार ये अच्छी गेंद, बेहतरीन गेंद लगा चुके हैं. फिर से एक बार राज अंपायर क्रॉस करके डाली हुई ये गेंद फुल टॉस थी और थोड़ी सी शॉर्ट लेंथ और पॉइंट और थर्ड मैन के बीच में बहुत सारा गैप यहाँ पर बल्लेबाजी के लिए अनुकूल. बेहतरीन शॉट यहाँ पर, ऊपर की गेंद वहां पर नीचे फील्डर मौजूद है, झेल आणि हा बाद होतोय. आणखी एक धक्का रिक्षा चालक मालक संघटनेसाठी. वेद आपला चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आहे, पंचांचा इशारा वाईड. वेद पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू पटकावलेला आहे आणि पाहूया तिथे खेळाडू मौजूद आणि हा एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा प्रयत्न असेल आणि अशा पद्धतीने दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. करणारे लवकर लवकर पॅव्हलियनजवळ यायचंय. सुंदर असा चेंडू मिडवाच्या दिशेने मारलेला हा फटका, एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने धावसंख्या झाले 14. लक्ष द्यायचे. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, समोर मारलेला चेंडू, खेळाडू तिथे उपस्थित आहे, परंतु हा बचाव क्षेत्र बसवला फायदा आणि आणखी एक चौकार. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू पटकावण्याचा, पुन्हा एकदा हवेमध्ये मारला फटका पॉइंट वरती आणि एकदा पुढे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, दुसऱ्या धाव क्षेत्राने पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या यायचंय, शेवटची संधी नाही तर दुसऱ्या खेळाडूंना दुसऱ्या संघांना संधी दिली जाईल. अजून आता हे तिसरा षटक आणि निर्णायक षटक म्हणता येईल. आखूट टप्प्याचा चेंडू स्लोवरून टाकला, हा चेंडू एक धाव पूर्ण केले, संख्या धावसंख्या होती आहे आणि दोन खेळाडूंच्या मध्ये असलेला गॅप. सुंदर असा फटका मेडवाच्या दिशेने, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी धावण्याचा प्रयत्न असेल आणि ही धाव अयशस्वी ठरते आणि खेळाडू बहादूर परततोय. आणखी एक झटका, आणखी एक धक्का लागतोय तो रिक्षा चालक मालक संघटनेला. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू पुढच्या मध्ये परतवला. चेंडू पाहायचा झेल होतो का आणि हा पलटाचा इशारा, षटकार, सुंदर असा फटका. शेवटचे काही चेंडू बाकी. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू होता, बॅटला कनेक्ट झाला नाहीये, एक धाव पूर्ण केली आणि प्रदर्शन. पुन्हा एकदा समोर चेंडू, थोडा शाखूट टप्प्याचा चेंडू, सरळ पडताना चेंडू, फिल्डर तिथे उपस्थित आणि हा झेल सोडलेला आहे आणि कदाचित एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. थोडा गच्चा असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल.
या डावातील वेग पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन आणि हा अतिशय उत्कृष्ट चेंडू, परंतु यष्टी रक्षकाने गचा क्षेत्रान केले आणि एक धावेने समाधान मिळाले. आणि संघाचंही पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज बाळा. स्ट्राईकला येतो. बॅट्समॅनची नावं सांगायचे. नाणी संघाचे एक प्रतिनिधी बॅट्समॅनचं नाव सांगायचंय. राज आणि वैभव. स्ट्राईकला येतो राज आणि नॉन स्ट्राईकला येतो वैभव. राईट हँड बॅट्समॅन सामना करतोय तो राईट हँड गोलंदाज बाळासाठी. हा मात्र चांगल्या पद्धतीने कटवण्याचा प्रयत्न आहे. एक धाव तर पूर्ण होते. दुसरी धाव घेतात का पाहू. एका धावेवरती समाधान मानतोय. एकनी संघाचं खातं उघडलं जाते. धाव संख्येत एकनी भर पडते. राज आपल्या वैयक्तिक एक धावांवरती खेळतोय. षटकातला दुसरा चेंडू. 10-12 पावलाचा असा रनअप मिडल फास्टर. ज्याला पुरेपूर क्रिकेटचा अनुभव असलेला असा बाळा आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतः एक अनुभव असलेला असा गोलंदाज. षटकातला दुसरा चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा तयार. सामना करतोय तो वैभव आणि हा मात्र फुलटॉस चेंडू लागण्याच्या दिशेला मारायचा परत हवेमध्ये पडतोय. पाहूया मात्र सेफ दिसला. एक धाव मिळते. एकने खातं उघडतोय वैभव. धावसंख्या संघाची धावून पोहोचते ती 2. सुंदर असं खेळीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडूला प्रत्येक बॅटच्या साह्यानं प्रत्युत्तर देतोय तो राजवानी वैभव. षटकातला दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो बाळा. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेतोय का पाहूया. राजू आपल्या हॅटचा पुरेपूर फायदा घेतोय का. आणि हा मात्र उथुंग उंचवलेला टोळ हवेमध्ये टाकलाय चेंडू. पाहू या ठिकाणी खेळ होतोय का. आणि तेवढंच मजबूत क्षेत्ररक्षण जबरदस्त खेळ पकडलाय. एक जोरदार फटका जाऊन पोहोचतोय तो राजू ह्याच्या स्वरूपात नाणी संघाला. षटकातला चौथा चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा तयार. राजू बॅट्समॅन सामना करतोय तो बाळाला. सौरभ सुंदर पद्धतीची गोलंदाजी आणि हा मात्र चांगल्या पद्धतीने टाकला चेंडू. निर्धाव चेंडू. सुंदर पद्धतीची लेन्स सापडलेला हा मात्र बाळा चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन करतोय. आपल्याकडे आकर्षित करून घेताना बाळा टाळ्यांच्या गजरात स्वागत करून घेतोय. सुंदर पद्धतीची बॉलिंग आपल्याला बॉलिंग करतोय वैभव. स्ट्राईकला येतो पुन्हा एकदा राज आणि हा मात्र पुन्हा एकदा हवाई फटकामध्ये मारला फटका. पाहू या ठिकाणी काय होतंय. एक धाव तर मिळते. तेवढंच मजबूत क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या पद्धतीने 2 धाव पूर्ण केल्या राजने आपल्या 2च्या साह्यानं संघाच्या धावसंख्येत भर पडते. थेंबे थेंबे तळे साच्या अशा पद्धतीने 2 धावाने भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. षटकातला शेवटचा चेंडू. बाळा मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचं प्रदर्शन करतो. राईट हँड गोलंदाज सामना करतो. पुन्हा एकदा हा मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव तर पूर्ण होते. दुसरी धाव घेतात का पाहूया. तेवढंच मजबूत क्षेत्ररक्षण आहे. 2 धावा तर पूर्ण होल्या. तिसरी धाव घेतोय का पाहूया. मला वाटतं 3 धावा देखील पूर्ण झाल्या. 3 धावेवरती समाधान मानतो. गुड विकेट. चांगल्या पद्धतीने षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या नाणी संघाची 7. प्रत्येक क्षेत्रामध्ये ऑलराऊंडर असलेला असा हा प्लेअर आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर स्वतः क्षेत्ररक्षण लावत असताना षटकातला पहिला चेंडू सामना करतोय तो आणि हा खूपच सुंदर टाकलेला चेंडू मात्र फलंदाजाला कळत नाहीये. गव्हाणेवाले आपण आपला निर्णय ताबडतोब कळवायचा आहे. बॅटिंग ओके धन्यवाद. फलंदाजी स्वीकारलेली आहे. षटकातला दुसरा चेंडू सामना करण्यासाठी एकदा बावाला तयार. सामना करतोय तो पुन्हा एकदा राज आणि हा मात्र फुलटॉस चेंडू उचललाय. बघूया लेफ्टच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एक धाव तर होते. दुसरी धाव घेतोय का पाहूया. मात्र तेवढंच मजबूत क्षेत्ररक्षण आहे. ओव्हर थ्रो होतोय मात्र हा लेग बाईच्या स्वरूपात. एक धाव मिळते. एकूण 2 धावा. एकच धाव होती. थोड्याशा भावाच्या हातातून बॉल मात्र थोडं सटकला आणि मात्र एक धाव यशस्वी. नाणी संघ धावसंख्या मात्र जाते 9. अजूनही डबल फिगर मध्ये धावसंख्या पोहोचली नाहीये. थेंबे थेंबे तळेसाचे 35 धावांचा पल्ला पार करायचा आहे आणि 35 धावांचा पल्ला पार करत असताना पुन्हा एकदा राज तयार. राज सामना करण्यासाठी पुन्हा एकदा तयार आणि पुन्हा एकदा
तिचा हलकासा कट केलेला चेंडू एक एवढंच मजबूत क्षेत्ररक्षक गोलंदाज स्वतः बॉलच्या पाठीमागे धावत असताना एकच धाव मिळते. एका धाव्यावरती समाधान मानतोय. आता स्ट्राईकला गेलोय तो मात्र वैभव संघासाठी काय करतोय सर्वांचं लक्ष आकर्षित. संघ उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतोय. वैभव काय करतोय आपल्या नाभाला साजेल सोबेल अशा षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करतोय का? लक्ष आकर्षित सगळ्यांचं वैभवकडे. पुन्हा एकदा राईट हँड बॅट्समन सामना करतोय तो राईट हँड गोलंदाज भावासाठी. बाद घेणारा खेळाडू होता तो सौरभ. षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि हा मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये मारला उचलून फटका पाहूया की इथे मात्र कोणत्याही पद्धतीचा मात्र धोका सहज घाटे होतोय. कोणत्याही पद्धतीने जिथे बाळा आहे जिथे बाळा बॅट्समन करतो जिथे बाळा बॉलिंग करतो जिथे बॉल क्षेत्ररक्षक देखील करतो जिथे बाळाच्या हातामध्ये बॉल येतो तो बॉल केव्हा ते हातातून निसटत नाही अशा पद्धतीने बाळा अचूक पद्धतीने बॉलाची टिप्पणी करतो आणि चेंज करून चांगल्या पद्धतीने खेळ करतो. पुन्हा वैभवच्या स्वरूपात धक्का जाऊन पोहोचतो तो नाणीस संघाला. तिसरा धक्क्याच्या मोबाईलच्या धावसंख्या मात्र रोखली जाते. धावसंख्या होती ती फक्त 10. पद्धतीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं ते बाळाकडून. गाडी त्याला भेटूया गाडी तू घेऊन ये षटकातला शेवटचा चेंडू साहिल राईट हँड बॅट्समन आणि हा मात्र उचलून उंच मारला फटका पाहूया सेफ दुसऱ्या मारलाय का मात्र इथे सेफ मिळतंय. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही धावा पूर्ण झाल्या आहेत. दोन्ही धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत भर धावसंख्या धावून पोहोचते ती 12. 6 चेंडू आणि 23 धावा. हा शरद षटकाचा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मात्र खूपच धाव चेंडू म्हणाला. सुंदर पद्धतीची गोलंदाजी. आधुनिक बॉलला स्पीड कमी पावलामध्ये जास्तीत जास्त स्पीड कसा मिळेल याकडे आकर्षित असतो तो हा शरद. 4 षटकारांची आवश्यकता आहे. मात्र पाहूया काय होते. आणि हा मात्र सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. झेल होता मात्र थोडासा बेत झालेला. अभय बेत झाला. झेल सुटलाय. 2 धावा तर सहज मिळत आहे. 2 धाव्याने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. षटकातला तिसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सय्यद सज्ज आणि हा मात्र खूपच पद्धतीने मात्र बेत झाला. 1 धाव तर पूर्ण होते. दुसरी धाव घेतात का पाहूया. आणि 2 धावा. छोटी धाव घेतात यशस्वी. कोकणातला साखर भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. लाईव्ह ते नेटवर्क कुठे आहे? माझा फोन पण नाही लागत आहे. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 19 धावा. 3 षटकार जरी मारले तरी मला वाटतं हा मात्र हवाई फटका म्हणावा लागेल. पाहूया काय होतंय. हा मात्र 6 जातोय. पाहूया नोचा इशारा. आणि आपला राज 22 धावांवरती खेळतोय. षटकाचा पुढचा चेंडू अंतिम चेंडू. ह्या अंतिम चेंडूवरती काय होतंय सर्वांचं लक्ष. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण निर्णय घोषित करू शकत नाही. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा झेल होते. यष्टीरक्षक मात्र चांगली कामगिरी बजावतोय आणि जोरदार धक्का जाऊन पोहोचतोय तो राज याच्या स्वरूपात. विजय संघ येतो.